या चला जाऊया मैदानाच्या दिशेनं. 3 चेंडू धावफलकावरती, 1 गडी बाद, 1 स्थिती. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती कैलास आणि स्ट्रायकिंगला सागर पाटील. चांगला चेंडू, तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतो डॉटनं. आता मात्र पुन्हा नव्यानं सुरुवात झाली आहे. 4 चेंडूंचा खेळ संपतोय. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक. 4 षटकांची ही मॅच. विद्यमान लढाई उसाटणे आणि विरोधात मोरबे हे दोन संघ सद्यस्थितीला खेळतायत. जबरदस्त खेळ दोघांचा आपण अनेकदा पाहतोय, परंतु मॅचमध्ये जरूर काही कारणास्तव अगदी स्थगिती पाहायला मिळाली. इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा, षटकार. या 6च्या मदतीनं धावफलक पोहोचेल ते आता 7 आकड्यावरती. षटकातील आता शेवटचा चेंडू. आपले ऑलिंडर्स कुठे असतील त्यांना देखील विनंती असेल की आपण ठिकठिकाणी राहायचं आहे, जेणेकरून कधी कधी क्रिटिकल डिसिजन पाहायला मिळतं. अगदी आपण पाहू शकाल एक नामांकित स्पर्धा आहे, त्या स्पर्धेला गालबोट लागणार नाही हे कृत्य जरूर चालणार नाही यापुढे देखील. 7 धावा धावफलकावरती. एक जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळाल. सागर पाटील मॅन इन फॉर्म आपण पाहतोय वेलकम उसाटणीचा. बायकर मॅन म्हणून त्याची ख्याती पुन्हा एकदा आता इनफिल्डच्या वरतून उडवलंय बॉलला. एका टप्प्यावरती बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि 4 दुहेरी अंकात धावफलक 11 वरती. पॉवर सर्कलचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 11 फॉरवर्ड. 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग, अगदी इन्फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज मागच्या मॅच मध्ये देखील अर्धशतक ज्याचं आपण पाहिलं होतं, आणि खास करून त्याचे फटके जर आपण पाहिले तर अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतात, ज्यामध्ये कलात्मकता नेहमीच पाहायला मिळते. तर चला, वेळ अगोदरच जास्त झाला. आता टीम मोरबे आणखी विलंब मीटिंग मध्ये आपण जास्त घालवू नका, ही सूचना असता प्रत्येक टीमला. जो वेळ आपण खर्च केलाय तो आता पूर्ण आपल्याला भरून काढावा लागेल, म्हणजे टीम मीटिंग आता सातत्यानं चालणार नाही. एका षटकानंतर निल्सन फिगर, मी तरी म्हणेन सर्वत्र 1चा आकडा पाहायला मिळतो. 11 वरती 1 आणि षटक देखील पूर्ण झालं 1. मैदानाच्या आतमध्ये 10 अंकावरती सागर खेळतो आणि साथीनं अगदी नितीन पाटील. 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना नेहमीच या संघासाठी या बंधुराजांचं योगदान पाहिलं, ज्यामध्ये नितीन पाटील, सागर पाटील आणि विशाल पाटील या खेळाडूंना सातत्यानं पाहतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार नावडेकरला पाहतोय. एक नामांकित गोलंदाज. खरं तर जबरदस्त गोलंदाजी, छोट्या शरीर यष्टीचा हा खेळाडू आहे, परंतु गोलंदाजी नेहमीच त्याची दमदार पाहायला मिळते. पेठालीगाव एंड करणं आता गोलंदाजीसाठी तो सज्ज झालाय. दोन्ही एंडनं सामने पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला आता नितीन. ओव्हर द विकेटनं पहिलाच बॉल. चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे समोरच्या दिशेला. फुल फेस ऑफ द बॅट. एक कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि पाहता पाहता 2 देखील पूर्ण. आखो आखो मी इशारा ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचा इशारा झाला आणि 2 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कॉल चांगला होता सागरचा. डेंजर झोनला त्याला धावायचं होतं आणि त्याने 2 धावा कंप्लीट देखील केल्यात. जबरदस्त ही मॅच मैदानाच्या आतमध्ये द्वितीय फेरीतील द्वितीय लढाई आपण पाहतोय. धावफलकाचा विचार केला तर 13 वरती आता देखील काय घडलंय, अगदी बॉलनं दिशा डायल्यूट तर केली आहे. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आता नाही आहे. आता स्वतःवरती विश्वास दाखवत असताना स्ट्रायकिंग एंडला सागर थांबलाय आणि त्याच्या बॅटमधनं नेहमीच फटके आपल्याला पाहायला मिळतात. अगदी तंत्रशुद्ध खेळ सातत्याने तो दाखवतोय आणि आता देखील 2 फटके त्याच्या बॅटमधनं अफलातून आपण पाहिलेत. तर मोरब्याचे आमचे सन्माननीय विपुलजी उलवेकर हे उपस्थित असतील तर विनंती त्यांना की या पण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. ना बॅक टू क्रिकेट. 14 धावा धावफलकावरती. राईट मोर द विकेट न ओमकार. चांगला चेंडू होता, लाईन मिस केली आहे. डॉट बॉल पाहायला मिळतोय. बॅटल चांगलं रंगेल, कारण की 2 यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जर आपण विचार केला तर गेली 2-3 वर्ष सातत्यानं चर्चेत आपण सागरला पाहतोय, आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी, अगदी एकता चषक रोहिंजनचे जे नुकतंच आपण पाहिलं तिथे देखील ओमकारचा दमखम आपण पाहिला होता गोलंदाजीमध्ये. चांगला चेंडू हलक्या हातानं, अगदी फक्त प्लेसमेंट करायची होती, ते देखील तितकंसं जमू दिलेलं नाही गोलंदाजानं. म्हणजे किती भेदकता गोलंदाजीमध्ये आहे सध्या तरी तो दाखवत असताना. धावफलकावरती आमचे राहुल पोरजी दर्शवतात की 15 धावा हेडकीने पाहायला मिळतात. अतिशय सुंदर ही स्पर्धा. खरं तर या स्पर्धेचे प्रमुख प्रणेते आमचे कमलाकर शेठ पाटील यांना आपण पाहतोय. सोबतच आमचे मुकुंदजी राजे असतील, साई राजांच्या खांद्यावरती देखील बरीचशी जबाबदारी. इथे फटका चांगला आहे समोरच्या दिशेला, अगदी डीप मध्ये. एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक पुढे सरकेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि प्रयत्न सफल. 2 धावा इथे देखील बनतील. 17 धावा.
संघर्ष दोन्ही बाजूने आपण पाहतोय मॅच, कारण की ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर प्रत्येक मॅच ही नॉकआउटची पाहायला मिळते. प्रत्येक मॅचमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि तो प्रयत्न सद्यस्थितीला आपल्याला पाहायला मिळतो ह्या दोन्ही टीम्सचा. एका बाजूनं DCC मोरबे संघ खेळतो आणि विरोधात वेलकम उसाटणे. हे दोन अगदी ताकदवर संघ आपण पाहतो. एक मलंगड बेल्टमधील संघ तर एक आपल्या MIDC विभागातील संघ पाहायला मिळतोय. फटका इथे देखील चांगला आहे. मिड विकेट तैनात. सेकंड बॉलला उचलायचं होतं परंतु फंबल झालेत आणि 2 धावा कंप्लीट होतील. 2 या षटकाची सांगता देखील झाली आणि 2 धावफलक जाऊन पोहोचले ते 19 या अंकावरती. 2 षटकानंतर 1 गडी बाद. धावफलकावरती 19. या षटकात धावा आल्या त्या 8 धावा. हे गोलंदाजी अनालिसिस गोलंदाज ओमकार नावळेकरचं. यानंतर देखील एक मॅच आपल्याला पूर्ण करायची आहे. अर्थातच इथनं एकच संघ पुढे क्वालिफाय होईल, अन्यथा आपण दररोज 2 संघ क्वालिफाय करत होतो. परंतु आज आयोजकांच्या वतीनं ही सूचना आली आहे, कारण की आपण टीम कोपराला या ठिकाणी थांबवलंय. अर्थात इथनं जो संघ जिंकेल तो कोपरा संघाशी फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकामध्ये 19 धावा. प्रति षटकाचा विचार केला तर 9.50 अशी धावगती आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी शांतता आपण पाहतोय. अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता. याचं कारण की डाव पहिला चालू आहे. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मॅचमध्ये वार प्रतिवार आणि समीकरण जसं क्लोज येईल, क्लायमॅक्स जवळ येईल, तेव्हा मात्र मॅचमध्ये जरूर चर्चा रंगेल की कोण सामना जिंकेल आणि कोण अगदी ट्रॉफीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल. कारण की प्रत्येक संघ जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो तेव्हा ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न घेऊन तो संघ स्पर्धेत सहभागी होतो. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज केतन उलवेकर महत्वपूर्ण खेळाडू या संघाचा. अगदी अष्टपैलू कार्य त्याचं आपण पाहतो ते टीम मोरबेसाठी देखील. पेंदरगाव मेट्रो स्टेशन एंडकडनं चांगला चेंडू होता. बॅटन पॅडमधनं बॉल निघून जाईल. डॉटनं सुरुवात केतनची पाहायला मिळेल. अगदी बॅटल खूप चांगलं रंगतंय. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज हवी होताना पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला पहिल्या षटकात काहीशे चेंडू डॉट, त्यानंतर 2 मोठे प्रहार आले. परंतु दुसऱ्या षटकाचा विचार केला तर बॅलन्स स्थिती होती. तिथे सिंगल डबलला प्राधान्य होतं. आता देखील बॅटची कडा घेऊन अगदी हेल्दी एज ज्याला आपण म्हणतो ती कडा घेऊन बॉल गेला होता तो गली रिजनला. सिंगल पूर्ण होईल. सिंगलनं धावफलक 20 वरती. 4 षटकामध्ये किमान 40+ धावा गरजेच्या आहेत. ह्या खेळपट्टीवरती धावा बांधताना आपण नुकतंच पाहिलं देखील होतं. ज्या उसाटनेनं 76 चेस केला होता तो संघ आता सध्या तरी संघर्ष करतो धावसंख्येसाठी. आता देखील बॅटच्या मधोमध हा चेंडू मिडल होत नाही. अलॉंग द कार्पेट बॉल आलाय परंतु डीपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा सिंगल डबलवरती आता जास्त लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. कारण की तब्बल जर विचार केला तर जवळजवळ 9 चेंडू मागे सरलेत तरी चौकार षटकार आता पाहायला मिळत नाही. अशा अपेक्षा ह्या जोडीकडनं भरपूर आहेत वेलकम उसाटणेला. राईट मोर विकेट केतन. स्लोअर चेंडू आपण पाहतोय. लेग ब्रेक अगदी सरप्राईज चेंडू ज्याला आपण म्हणतो. दी लिमिटेड ओव्हरचा जर आपण विचार केला तर ह्या चेंडूंचा प्रामुख्यानं वापर आपल्याला पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडूमध्ये टर्न देखील आपल्याला पाहायला मिळालं. लेगशिकला चेंडू टाकला आणि त्यानंतर अवे फ्रॉम द बॉडी काढण्याचा प्रयत्न. आता फटका चांगला आहे. मिडल झालाय आणि येतोय सरळ. अगदी ज्या ठिकाणी ही पारितोषिक इंडिव्हिज्युअल आपण पाहतोय स्पायसिकल आणि आमच्या ट्रॉफ्या आहेत ज्यावरती लक्ष आहे वेलकम उसाटणेचं, त्या दिशेनं हा जबरदस्त षटकार सागरच्या बॅटमधून. 27 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू षटकातील 1 to go. क्षमतावान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपली गुणवत्ता क्षमता सिद्ध करत असताना सागर पाटील. अफलातून फटके त्याचे पाहायला नेहमीच मिळतात. तिथे काय घडलंय. वार प्रतिवार. षटकारानंतर डॉट चेंडूचं प्रत्युत्तर देत असताना केतनला पाहतोय आणि या षटकात देखील धावा 8 आल्या. एकंदरीत 3 षटकानंतर धावफलकावरती 27 पाहायला मिळतात. म्हणजे प्रति षटक 9च्या सरासरीनं धावा आता बनल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडू या सामन्याच्या पूर्वार्धामधील शिल्लक आहेत. 6 मध्ये एका बाजूला उसाटण्याचा प्रयत्न असेल किमान 15-16 यायला हवेत, तर एका बाजूला ज्या पद्धतीनं कमबॅक मिळवलाय खरं तर पहिल्या षटकानंतर मोरबे संघानं, त्यामध्ये सातत्य त्यांना देखील ठेवावं लागेल. कारण की येणाऱ्या सत्रामध्ये जर लक्ष आपल्याला कमी आपल्या समोर ठेवायचं असेल तर येणारे 6 चेंडू चांगले डिलिव्हर करावे लागतील. आतापर्यंत एकमात्र फलंदाज संकेत पाटील बाद झालाय. त्यानंतर मोर्चा ह्या दोन्ही बंधू राजांनी सांभाळलाय, परंतु हवं तसं यश मी म्हणेन मिळालं नाहीये. कारण की 27 धावा फार धावा नाही आहेत. ग्रामीण क्रिकेटमध्ये 9 किंवा 10च्या सरासरीनं सहजतेनं धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजी अटॅक देखील चांगला आहे वेलकम उसाटणेचा. सागरला आपण पाहतोय, सोबत संकेत असतील. एकंदरीत आता गोलंदाजीमध्ये आपण संकेत भगतला पाहतोय.
संकेत भगत हा देखील बायकरमॅन ह्या संघाचा आपण पाहतोय. त्याच्या नावावरती देखील बाईक आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्याकडनं देखील नेहमीच चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांचे सहकारी आणि त्यांचे प्रेक्षक करत असतात. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आता नितीन पाटील आणि त्याच्या विरोधात संकेत भगत. पहिला चेंडू पेठाली गाव एंड कडून राईट मोर द विकेटनं. पहिला बॉल समोरच्या दिशेला लॉप केला. उंची पाहायला मिळते, लांबीचा अभाव. क्षेत्ररक्षक सरकला पुढे आणि टिपला झेल. वेलजच कॅच आणि या कॅचनं डाव संपला नितीन पाटीलचा. धक्का दुसरा. वेलकम उसाटणेला. डीजे वरती पाबंदी आहे. खरं तर ज्या पद्धतीने आपण पाहतोय की अगदी शहराच्या मध्ये हे क्रीडांगण आहे, एक ऐतिहासिक क्रीडांगण जिथे भरपूर साऱ्या मॅचेस आपण पाहतो. गतवर्षी पेठालीची रजनी क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय त्रिंबकशेट केणी स्मृती चषक याच क्रीडांगणावरती आपण पाहिलं होतं आणि सातत्यानं मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा ह्या क्रीडांगणावरती डे फॉर्मॅटमध्ये देखील पाहतो. असं हे ऐतिहासिक क्रीडांगण, परंतु चहूबाजूला आपण कॉन्क्रीटचं जंगल अर्थात मोठमोठे टावर्स पाहतोय आणि अशा मुवमेंटमध्ये खरं तर क्रीडा स्पर्धकांसाठी पर्वणी असलेलं हे क्रीडांगण या विभागामधील हे नामांकित क्रीडांगण आणि तिथे चाललेलं हे घमासान युद्ध सध्या तरी आपल्याला अनुभवायला मिळतं आणि त्यासाठी निमित्त आहे ते श्री छत्रपती ट्रॉफीचं आणि त्यासाठी जो माहोल निर्माण केला आयोजनकर्त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आमचे कमलाकर शेठ पाटील असतील आणि ज्यांच्या पाठीशी पूर्णतः त्यांचा गाव आपण पाहतो आणि त्यांचे सवंगडी मित्र असतील जे आपण पाहतो, ज्यामध्ये आम्ही एस स्टॅनफोर्डचे संदीप शेठ म्हात्रे असतील कुटारीचे, त्यांचं देखील मोलाचं योगदान सातत्यानं आपण पाहतोय. नेहमीच अनेक संघाने ते पॅक देखील करत असतात. नाव बॅक टू क्रिकेट. शेवटचे आता 5 चेंडू. ऋतिक पाटील मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू थोडासा बाहेर आणि पंच आमच्याकडे वळतायत. वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव आणि धाव फलक 28 वरती. पहिला वाईट बॉल. अचूक माहिती गुणसंख्या लेखक राहुल आमच्यापर्यंत पोहोचवत असताना, खरं तर राहुल एक चांगला क्रिकेटर आहे, परंतु एक उत्तम गुणलेखन देखील तो करत असताना या स्पर्धेसाठी. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी हाताळण्याचा प्रयत्न, परंतु रिटर्न क्रीजच्या अगदी जवळून बॉल गेलाय. सरप्राईज करत असताना ड्रिल करून दाखवतो ऋतिक की कशा प्रकारे खेळायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क जुळला नाही आणि डॉट चेंडू येतोय. कौतुक संकेतचं करावं लागेल ज्या पद्धतीनं तो गोलंदाजी करतोय. एक चेंडू वाईट आला असला तरी देखील आपली जी स्ट्रेंथ आहे तिला बॅक करतोय, कारण की लिमिटेड ओव्हरमध्ये आपण पाहतोय नेहमीच चेंडू अगदी व्हाईट लाईनच्या जवळ हाताळले जातात आणि तो प्रयत्न आता संकेत करत असताना. पुढील बॉल आता देखील बीट झाला आणि अशा पद्धतीनं धाव आहे की नाही तो देखील विचार करावा लागेल. प्रयत्न करत असताना फलंदाज पुढे तर निघून गेला होता, परंतु अशा पद्धतीनं धाव या स्पर्धेमध्ये तरी नाही आहे. सध्या तरी अनेक ठिकाणी वेगवेगळे नियम आपल्याला पाहायला मिळतात. कल्याण डोंबिवलीला जिथे विकेटला जास्त प्राधान्य दिलं जाते तिथे स्ट्राईक रुटेट असते, परंतु तिथे विकेट गमावा लागतो आणि विकेटला तिथे महत्त्व असतं. त्या कारणास्तव तशी धाव पाहायला मिळते. परंतु रायगडामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण जेव्हा स्पर्धा पाहतो कंपल्सरी चेसिंग हा नियम देखील आपण पाहतोय आणि अशा मुवमेंटला अशी स्ट्राईक देखील रुटेड करू दिली जात नाही आणि तेच घडलं. पुन्हा डॉट चेंडू आलाय. अंतिम षटकात जबरदस्त गोलंदाजी संकेत करत असताना एक विकेट महत्वाची त्यांनी मिळवली आहे. एक वाईटच्या स्वरूपामध्ये फक्त एक धाव आतापर्यंत खर्च केली आणि आतापर्यंत षटकातील 3 चेंडू त्यानं सुरेख फेकलेत. पुढील बॉल ओव्हर द विकेटनं. आता मात्र चेंडू बॅटचा संपर्क झालाय आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न आता सागरचा पाहायला मिळेल, कारण की त्याच्या बॅटमधनं एकमेव खरं तर मोठे फटके आलेत. 3 जे मोठे फटके आपण पाहिले, ज्यामध्ये 2 षटकार आणि एक दमदार चौकार तो सागरनं दाखवलाय. थोडासा संघर्ष त्यानं देखील केला, कारण की जवळजवळ 4 ते 5 चेंडू तो बीट देखील झालाय. खरं तर मॅचचा रिदम तुटला होता. अन्यथा ज्या पद्धतीनं सागर खेळतो ते पाहता जेव्हा आय सेट झालेले असतात तेव्हा कदाचित जास्त धावा बांधताना पाहायला मिळतात, परंतु जरूर अंतिम 2 चेंडू आता शेष आहेत. प्रहार करायचा आहे समोरच्या दिशेला. हा मॅट करता असताना क्षेत्ररक्षक पुढे सरकला. प्रयत्न लाजवाब झाले. आफट चांगला होता, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत. क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये आपल्याला राहुल पाटील पाहायला मिळाला. अगदी जीवाच्या आकांतानं तो धावला होता, कारण की एक झेल महत्वाचा असतो. एक धाव क्रिकेट विश्वात आपल्याला वाचवण्यासाठी जोखीम आणि रिस्क ही घ्यावी लागते. तो प्रयत्न त्यानं केला, कारण की कधी कधी सामना बरोबर होतो. एका धावेनं देखील मॅचचा कल इकडचा तिकडे होताना पाहायला मिळतो. त्या कारणास्तव एक धावेला अनन्यसाधारण महत्व. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल. कितीचा टार्गेट सेट होईल हे पाहावं लागेल.
शेवटचा चेंडू प्रहार केला इनसाइड आउटचा क्लास अगदी कव्हरच्या डोक्यावरून बॉल डीप कव्हरला चाललाय. दोन क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. अडवलंय बॉलला. तिसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न झाला आणि धावा 3 मिळतील. अंतिम बॉलवरती मिळतात 3 आणि धावफलकावरती 34 धावा 34. 4 षटकांचा खेळ संपला. अर्थात पहिला डाव या ठिकाणी पूर्ण झाला आणि 4 षटकामध्ये 34 बनवल्यात. 35चा आता चॅलेंजिंग टार्गेट फारसं मोठं आहे असं म्हणू शकत नाही आणि फार छोटं देखील नाही. म्हणजे येणाऱ्या 24 बॉलमध्ये 35 धावा बनल्या जातील का की या धावा डिफेंड होतील ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करू परिवर्तन. खरं तर या स्पर्धेमध्ये एक सत्र समालोचन करण्याची संधी आमचे मित्र साई राजा असतील, आमचे संदीप पाटील सर असतील आणि सोबतच आमचे अगदी जवळचे मित्र रोशन पाटील, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. तुर्तास मी थांबतो. आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा मानाची सन्मानाची छत्रपती ट्रॉफी आणि डाव दुसरा जेव्हा सुरू होईल मायक्रोफोनवरती आपण आवाज ऐकूया. आमचे ज्येष्ठ सिनियर समालोचक रायगड समालोचन क्रिकेट समितीचे आणि समालोचक समितीचे अध्यक्ष देखील आहेत. तर त्यांच्या दिशेने आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी वळूया. तर जरूर रोशन पाटील देखील आहेत. शिरवलीचा एक बुलंद आवाज. गेली कित्येक वर्ष सातत्यानं आपण त्यांना देखील ऐकता. केवळ ह्याच विभागात नाही तर विभाग कोणताही असो हा आवाज हमखास आपल्याला ऐकायला मिळतो. तर खेळाच्या दुसऱ्या सत्रात अगदी त्यांच्या अमोघ वाणीनं आपण ऐकणार आहोत खेळाचं हे दुसरं सत्र. थँक्यू. थँक्यू सो मच साई पाटील सर तुर्बे हे होते कॉमेंटरी बॉक्समध्ये. हा पाहू शकतो आपण या संबंध स्पर्धेचा रॉयल मंच श्री छत्रपती ट्रॉफी 2026 दमदार, रुबाबदार आणि शाही या स्पर्धेचं आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतं. प्रकाश होतातील डे नाईट ग्रामीण क्रिकेटचे सामने इथे आपण पाहू शकतो. तळोज मजकूर असेल, पेठाली असेल, A1 दर्जाचं हे कार्य राहील आणि कैलासवासी अक्षय बालाराम पाटील यांच्या स्मृतीला उजाळा देत या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण पाहू शकता. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं, काहीशा नाट्यमय घडामोडी घडताना पाहिल्या, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये 34 धावा धावपटलावरती बनताना पाहिल्या. फलंदाजी करणाऱ्या वेलकम 11 उसाटणे या संघाच्या माध्यमातून धावा बनल्या 34 आणि उत्तरार्धामध्ये धावा बनवायच्या आहेत मोरबे संघाला अगदी 35. चला स्पीडली खेळायचंय. पहिली सलामीची जोडी मोरबे संघ आपण पुढे मार्गस्थ करायची आहे. DCC मोरबे. चेंडूंची मागणी केली जाते. चेंडूंची तात्काळ पूर्तता केल्यानंतर लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. A1 दर्जाचं A1 क्वालिटीचं हे आयोजन. या आयोजनामध्ये आमचे मुख्य आयोजक सबसे ग्रेट कमलाकर शेठ पाटील समाजसेवक असतील, त्यांच्या साथीनं शांत संयमी व्यक्तिमत्व मुकुंददादा राजे असतील समाजसेवक, त्यानंतर सन्माननीय आयोजक एक रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय श्री उमेशदादा केणी असतील आणि त्यानंतर नेहमीच ज्यांचा आपण डंका पाहतो एक दमदार शैली सन्माननीय श्री हरेशदादा केणी असतील. या चतुर्थ 4 आयोजकांच्या माध्यमातून हा दमदार शानदार हा क्रिकेटचा सोहळा याची देही याची डोला गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा एक चांगला माहोल बनलाय. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवनच म्हणावं लागेल. श्री छत्रपती ट्रॉफी 2026 अगदी 1 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि अगदी 6 तारखेला या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी उद्या एक दमदार सोहळा क्रिकेट रसिकांना एन्जॉय करताना पाहायला मिळेल आणि या स्पर्धेसाठी अगदी A1 जोडीचं कार्य तितकं चांगलं राहिलंय. एक रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय
संतोष शेठ पाटील असतील आणि त्यानंतर सन्माननीय दीपक शेठ पाटील यांनी अगदी आर्थिक पाठबळ दिले, त्यांचंही आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त केले जाईल. अतिशय रॉयल थाटामध्ये हे आयोजन पूर्णपणे एन्जॉय केलं जातं. म्हणू शकता आपण रॉयल म्हणजे राजा, राजासारखं आयोजन राजेशाही थाटात. उत्तरार्धाला होती सुरुवात, बिगुल वाजलंय. बनवायच्यात 35 टीम मोरबेला 2 विभक्त संघ 2 वेगवेगळ्या परिभागातून इथे बिलॉंग करत आहेत आणि या 2 संघांदरम्यान काटेकी टक्कर, द्वंद्व युद्ध, मैत्रीपूर्वक लढतीचा आगाज आहे. मोरबे बनाम उसाटे. पहिला गोलंदाज येतोय सागर पाटीलचा पहिलाच बॉल. अगदी बलवान खेळाडू इथे रनआउटची होतोय शिकार. फलंदाज बाद होतोय हनुमान फडके. सामना चांगला होईल, दमदार होईल. अंतिम चरणामध्ये ठसन आणि फक्त ठसन पाहायला मिळेल. सागर पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आग ओकेल का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि समोर पाहायला मिळतो संकेत भगत, स्पष्ट संकेत देईल का. प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठमोरी, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव इथे प्राप्त होते. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवरती. आज क्रिकेट रसिकांची तोबा गर्दी पाहायला मिळते. अगदी साई मैदान विगरवरती सुद्धा सद्यघडीला स्पर्धा जारी आहे आणि तिथे अगदी मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा होता. इथे आहे चला टाईम होता आपल्याला कमिटी मेंबर्स आणि कर्त्यांना वरून जो आदेश होता तो टाईम इथे समाप्त झाला. तर सुपर 10 साठी त्या मॅचची लढती होतील. कोपरा टीम टाईम होता तो आपण जाऊ शकता प्लीज. खरं तर अगदी उत्कृष्ट दर्जाची नियमावली या स्पर्धेमध्ये पाहतो. त्यानंतर अगदी काही परवानग्या त्यांचंही अगदी पालन केलं जातं आणि त्यातल्या त्यात पनवेल महानगरपालिकेचं निवडणुकीचं कालखंड आहे आणि त्यामध्ये आयोजकांनी हे शिवधनुष्य पेले. न भूतो न भविष्य असे आयोजन आहे विगरमध्ये, परंतु तो प्रभाग वेगळा आहे. इथे निश्चितच निवडणुकीची धामधूम आहे आणि तरीसुद्धा कमलाकर शेठ पाटील यांचा जबरदस्त आपण दमदार स्पर्धेचा आगास पाहतो. सर्व आयोजकांना खूप साऱ्या उद्याच्या रात्रीसाठी शुभेच्छा असतील. कोपरा संघ आपण घरी जाऊ शकता. ओहो, प्रहार केला ऑन साईडला क्लिअर केलंय. 1 धाव प्राप्त होते, दुसरीचा प्रयत्न राहिलाय परंतु नकार होतो. धावसंख्या इथे काहीशी थांबताना पाहायला मिळते. 3 धावपटलावरती रुजू होत असताना 35 धावसंख्येची आवश्यकता या उत्तरार्धामध्ये. राहुल पोरजी सर गुणसंख्यांक लेखन खूप चांगले करत आहेत. डान्सरच्या डे स्पर्धेमध्ये त्यांच्या समेत आम्ही काम केले, परंतु व्यावसायिकरित्या त्यांचं पहिलं पाऊल आहे आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टेनिस क्रिकेट जगतानं सर्वांना व्यवसाय दिलाय. वडापाववाल्यापासून लाईव्हवाल्यापर्यंत, समालोचकापासून गुणलेखकापर्यंत आणि त्यानंतर मंडपवाल्यापासून अजून काही क्षेत्रातील मान्यवरांना असेल, त्यानंतर व्यक्तींना असेल, व्यवसाय दिलाय. कारण टेनिस क्रिकेट जगताची श्रीमंती ही खूप वेगळी आहे. फक्त जर विचार केला या महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्या रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटची श्रीमंती खूप वेगळी आहे. लाखो नव्हे तर कोट्यावधींची उड्डाणं रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये पार केली जातात. असे 2च खेळ आहेत, नात फक्त एकच, बैलगाडा शर्यत आणि नात फक्त एकच, टेनिस क्रिकेट. अगदी क्रिकेटला भगवंताप्रमाणे पोचवलं जातं, परंतु खेळाडू वृत्ती खूप इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या जर पाहिली धावपटलावरती 2 फलंदाजांचा राहिला खात्मा, 2 फलंदाजांची कत्तल. एकूण धावपटलावरती 2 गडी बाद 3. 2 फलंदाजांना माघारी परतवण्यामध्ये यश प्राप्त केले उसाटणेनं, वेलकम केले उसाटणेनं. परंतु DCC मोरबे हा संघही तितका संघर्ष जाणतो आणि संघर्षातून नव उभारणी या संघाला साकार करायची आहे. कमी स्कोरचा सामनाही तगडा होतो, कमी धावसंख्येचा सामना चांगला होतो, याची प्रचिती सध्या घडीला या 2 संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला स्पीडली खेळायचं आहे, वेळेनुसार आपल्याला ही मॅच इथे आपल्याला समाप्त करायची आहे. शेवटचा अंतिम बॉल प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चित्तेची दौड, हुसेन बोल्ट सारखा आपण रणप पाहिला. मयूर पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. रात्रीच्या सत्रामध्ये हेच करावं लागतं. ज्या पद्धतीनं आपली इंडियन आर्मी, आपले पोलीस कर्मी रात्रीच्या सत्रामध्ये जागता पहारा देत असतात, त्या दर्जाचं कार्य मयूरच्या माध्यमातून राहिलं. आणि पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान धावा बनतायत. धावपटलावरती एकूण 2 गडी बाद 5.
18 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. 30 धावसंख्येचा पल्ला अजूनपर्यंत गाठायचा आहे. अगदी पहिलं षटक पाहिलं तर उत्तमरित्या हाताळले. बॉलिंग ट्रॅकवरती सागर पाटीलच्या माध्यमातून कॉमेंटर बॉक्समध्ये पुन्हा एकदा साई पाटील सर आमच्या समेत जोडले जातील. साई सर, ज्या दर्जाच्या लढती होतात अंतिम चरणापर्यंत जात आहेत, काय म्हणशील ज्या दर्जाचा माहोल बनलाय? खरं तर क्रिकेट सध्या तरी अगदी ज्या पद्धतीनं खेळलं जातं प्रत्येक ठिकाणी सराव जबरदस्त आपण पाहतोय आणि सरावानं परिपक्वता आपण नेहमीच पाहत असतो, येत असते. आणि सध्या तरी दोन्ही संघ त्याच तुल्यबलीचे आहेत, ताकदीचे आहेत आणि त्यांचा हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पाहण्याजोगा आहे. जरी मैदानाच्या बाहेर मैत्रीपूर्ण संबंध असले तरी देखील जेव्हा मैदानात दोन्ही संघ उतरतात तेव्हा एकमेव लक्ष असतं की विजय मिळवायचा आहे. नक्कीच गावचं क्रिकेट एक आगल्या वेगळ्या उंचीवरती पोहोचवण्यासाठी गावचे खेळाडू कटिबद्ध असतात आणि त्यानंतर प्रेक्षकांच्या ज्या टाळ्या मिळतात ना त्या पैशापेक्षा जास्त मोठ्या असतात. नक्कीच नक्कीच. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती 5 धावा पाहायला मिळतात. जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय मी तरी म्हणेन वेलकम उसाटणीनं. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. लक्ष असेल या षटकाकडे. टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जातं. ओहो, हलवार पद्धतीने हा फटका पाहायला मिळतो लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॅटिंग मार्क वरती पालकर पाहायला मिळतो. सनी पालकर सनसनीत क्रिकेटसाठी हाही खेळाडू ओळखला जातो आणि त्याच्या साथीनं पाहायला मिळतो राहुल नावडेकर. नक्कीच जे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत अगदी क्षमतावान खेळाडू. अनेकदा अगदी ज्या फसलेल्या मॅचेस ज्याला आपण म्हणतो त्या मॅचेसमध्ये दमखम दाखवत असताना या संघानं देखील या खेळाडूने देखील नेहमीच मॅचमध्ये पलटवार सातत्यानं केलाय. परंतु आता मॅच सध्या स्थितीला आपण पाहतो अगदी कुशल मुवमेंटला पाहायला मिळेल. या षटकाकडे लक्ष आहे. दुसरं आणि तिसरं षटक जे निर्णायक आपण म्हणू शकतो 4 षटकांच्या मॅचमध्ये आणि अशा मुवमेंटला तर सध्या स्थितीला चांगला प्रयत्न गोलंदाजचा देखील आपण पाहतोय. खोपरा संघातील काही खेळाडू परतीच्या प्रवासाकडे जात असताना काही खेळाडू थांबलेत कारण पुढील संघांचा सामना इथे पाहत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. 6 धावा धावपटलावरती बॉलिंग ट्रॅकवरती राहुल रोहित वाघे त्याची डरकाली पाहायला मिळेल का? ओहो, वाघे विरोधात वाघाची डरकाली फोडणारा हा डीप विकेटच्या डोक्यावरून दागलेला हा रुबाबदार षटकार. अटके पार चेंडू सीमा पार हा षटकार पाहिला. आज मंत्रमुग्ध करणारी फटकेबाजी क्रिकेट रसिकांनी एन्जॉय केली आणि धावसंख्येचं अश्वमेध धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 12 धावा धावपटलावरती. नेहमीच रोशन सर जर आपण विचार केला तर आपण नेहमी म्हणतो की देख लक्ष्य सामने बडा जिसके ना लडखडा आहे कदम वीर वही कहलाएगा जो लढेगा आखरी दम. लढाई शेवटच्या बॉल पर्यंत करावी लागेल दोन्ही टीम्सला कारण की तुल्यबल संघ असल्यानंतर मॅच नेहमी अंतिम टप्प्यापर्यंत रंगते आणि तशाच पद्धतीची मॅच सध्या स्थितीला आपण पाहतोय. अगदी अंतिम चरणामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळेल त्या दर्जाचा माहोल आज पाहायला मिळतो. आज क्रिकेट रसिकांची तोबा गर्दी पिठालीच्या या क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. जणू काय या मैदानाला पूर्णपणे छावणीचं स्वरूप आले. प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. म्हणू शकता आपण जिथं तिथं खेळ तुझं दिसू लागलं र क्रिकेट तुझ्या खेळाचं आम्हाला याड लागले. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं या नाईट स्पर्धेला एन्जॉय करतायत आणि त्यांचं स्वागत केलं जातं. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होते. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकूण धावा 13. समीकरण जर पाहिलं तर अंतिम टप्प्यामध्ये 15 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. संघर्ष करावा लागेल. अंतिम टप्प्यापर्यंत पूर्णपणे झुंजावं लागेल दोन्ही संघांना. नक्कीच मॅचमध्ये मजा आहे. जे प्रेक्षक वर्ग अगदी आणि प्रकाश झोतातील स्पर्धा म्हटली तर प्रेक्षक मायबाप मोठ्या संख्येनं पाहायला मिळतं आणि खरं वेळेस असल्यानंतर खेळाचा आनंद वेगळा असतो. क्षेत्र कोणतं असो कोणती क्रीडा स्पर्धा असो प्रेक्षक असले तर मॅचला किंवा कोणत्याही खेळाला आपण मजा द्विगुणित होताना पाहतो आणि अगदी त्याच पद्धतीची ही मजा सध्या तरी प्रेक्षक वर्ग देखील घेत आहेत आणि खेळाडू देखील. ठसन ठसन सामना पाहायला मिळतो. गोलंदाज तयार. वाघे तयार आहे. वाघाची डरकाली पाहायला मिळते. रोखून धरले थांबून धरले पालकरला इथे बाद केलंय. सनसनीत क्रिकेट सनी पालकर बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक मोहरा गारत 3 फलंदाजांना स्वस्तात माघारी परतवले. लाईव्हच्या माध्यमातून प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेला एन्जॉय केलं जातं. आमचे बंधू जितू दादा गोंधळी बाबांचे कार्य
तर जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवरती. 3-13 3 गडे बाद होत आहेत. 13 धावा धावपटलावरती आहेत. स्पीडली खेळायचंय. समीकरण जर पाहिलं तर अजूनपर्यंत 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. खरं तर आता मॅच बॅलन्स आहे. 50-50 चान्सेस दोन्ही टीमच्या आपण पाहतोय. अगदी सामन्याचा जर पारडा आपण पाहिलं तर दोन्ही टीमचं समान आहे. 14 मध्ये 22 धावा बनणं इतकं कठीण नाही आहे. परंतु मॅच सिच्युएशन पाहता ज्या पद्धतीनं गोलंदाजी अटॅक आणि फिल्डिंगचा स्तर दाखवलाय वेलकम उसाटणीनं ते देखील तितकंच वाखाणण्याजोगं आणि कौतुकास्पद आहे. परंतु मॅच संपली असं म्हणता येणार नाही. बॅटिंग लाईनअप देखील स्ट्रॉंग आहे. आपण जर पाहिलं तर DCC मोरबेचा अनेक स्पर्धा गाजवल्यात ह्या सगळ्यांना देखील आणि ती अशा अपेक्षा सातत्यानं त्यांचे चाहते अंतिम टप्प्यापर्यंत आता वर्तवताना पाहायला मिळतील. 14 चेंडू 22 समीकरण आणि मैदानाच्या आतमध्ये आपण वाघेला पाहतोय. साई जर विचार केला तर अगदी अंतिम चरणापर्यंत हा सामना जाऊ शकतो. त्या दर्जाचे काहीशे स्पष्ट संकेत पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती हिटमॅन रोहित वाघेची डरकाली आहे. ओहो प्रहार केला ऑन साईडला क्लिअर केलंय. लॉंग ऑन कडे फटका दागण्याच्या प्रयत्नामध्ये आपण या खेळाडूला पाहतो परंतु 2 धावा होत नाहीयेत. पावलं चालत नाहीयेत. ही काहीशी नामुष्की ओढली जाते. सिंगल डबल नाही ते धावा बनवण्याचा प्रयत्न अंपायर रिव्ह्यू पाहायला मिळतो. अगदी रिव्ह्यू सिस्टमचा इथे वापर केला. ऑल रूम मध्ये त्याची पूर्णपणे पडताळणी केली जाईल. दूध का दूध पाणी का पाणी. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या तो एक्झॅक्टली पाहिलं कमरेपासून हा बॉल उंच होता आणि त्या कारणास्तव 1+1 अशा 2 मिळतात आणि या 2 बोनसनं मी तरी म्हणेन अगदी दिलासा मिळतोय तो टीम पाठलाग करत असताना DCC मोरबेला. की रात्री भयावह भीतीदायक असा आपण हा सामना पाहू शकता. इतका दबाव या लढतीमध्ये पाहायला मिळतो आणि इथे आलेला नो बॉल खूप काही सांगून जाईल. काहीच मोमेंट आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न राहील. DCC मोरबे संघाच्या माध्यमातून डांगरणेश्वर क्रिकेट संघ मोरबे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय वेलकम 11 उसाटणे. 14 चेंडू 20 समीकरण फ्रीट बॉल आहे. इथे नाट्यमय घडामोडी काय घडतील. वाघे तयार आहे. लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या 1 नाकार घेईल. सांघिक कोटापुढे मार्ग सोडतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16 काढोला. 16 धावा धावपटलावरती आता बनवायच्या आहेत. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयाचा सौदा आहे. खरं तर मॅचचा रिदम जेव्हा आपण पुढे घेऊन जाताना तेव्हा छोट्या धावा देखील मोठ्या वाटतात मी तरी म्हणेन. कारण की फ्लोमध्ये जेव्हा आपण खेळत असता बॅट बोलते तेव्हा धावा अगदी खोऱ्याने येताना पाहायला मिळतात. तसं सध्या तरी घडत नाही. मॅच मध्ये दोन्ही संघ लढतात का जबरदस्त फटका. अफलातून टायमिंग अगदी ढगात लाइटिंग लावत असताना बॉल सीमारेषा पार. मिड विकेट क्लिअर. दमदार षटकार. प्रकाशमय फटकेबाजी. पूर्णपणे मुंहतोड जबाब देणारे हे फटके. राहुल नावडेकर ऑन फायर. आता समीकरण 13 क्या होगा. 13 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित वाघे पुन्हा एकदा आग ओकेल का. हा चेंडू तितकाच इम्पॉर्टंट. इथे डॉट बॉल खूप काही सांगून जाईल. ओहो तेच घडतंय की काय परंतु लाईन पाहावी लागेल. आलेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सामना होता कुठे सामना आलाय कुठे. खर तर लिमिटेड ओव्हर्सचा जर आपण विचार केला तर एखादा चेंडू देखील पुरेसा असतो मॅचचा मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी. आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती T20ची मॅच पाहतो एका षटकानं सामन्याचा कळ इकडचा तिकडे होतं परंतु 4 षटकांच्या मॅचमध्ये जसा नो बॉल आला मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालं आणि या मॅचमध्ये पुन्हा एकदा इन झालाय तो DCC मोरबे संघ. अगदी कासव छाप पद्धतीनं धावा पुढे मार्गस्थ होता. झिक जॅक पारी दोन्ही संघांना इथे साकार करायची आणि पुढच्या दिशेनं कोपरा संघाविरोधात त्यांना खेळायचंय. कोपरा संघ कुणाची वाट पाहतोय. कोणता संघ असेल मोरबे की या संघाच्या अगेन्स्ट खेळतो उसाटणे. अड्याल उसाटणे पड्याल मोरबे आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये जो संघ टॉपर खेळेल तो खेळेल कोपरा संघासमोर. समीकरण 13 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. वाघे तयार.
ओहो उत्तमरित्या हा फटका इथे कन्वर्ट झालाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका क्षणात काय होतं हे आपण पाहिलं. 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत आणि आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. दमदार आणि शानदार स्पर्धेचं आयोजन श्री छत्रपती ट्रॉफीज इथे आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामध्ये मुकुंदजी राजे असतील, उमेशजी केणी असतील, हरीशजी केणी असतील आणि त्यांच्या साथीनं एक दमदार कार्य आपण पाहू शकता. सबसे ग्रेट कमलाकर शेठ पाटील. खरं तर कमलाकर शेठ ही पदवी त्यांना जनतेनं दिली आहे. शुद्ध बीजापोटी फले रसाल घुमटी या संत वचनाशी साजेस ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय समाजसेवक कमलाकर शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार शानदार आपण आयोजन पाहू शकता. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण की वेळेची मर्यादा आहे. ज्या पद्धतीने अगोदर देखील सूचित केलं होतं, कदाचित मॅचचा विचार केला तर सुरुवातीचं षटक अतिशय चांगलं होतं, ज्या षटकात फक्त 5 आल्या होत्या. परंतु दुसरं षटक थोडंसं महाग आपण पाहिलं ते रोहित वाघेचं. आणि त्यानंतर आता गोलंदाजी ट्रॅकवरती जरूर आपण पुढील गोलंदाजाला पाहणार आहोत. गोलंदाजी ट्रॅकवरती विशालला आपण पाहतोय. धावा रोखायच्या आहेत, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता जवळजवळ 10 धावसंख्येचं समीकरण उरलंय. समीकरण सोपं आहे, परंतु क्रिकेट आहे. अंतिम बॉल फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटची भविष्य कधीही करू शकत नाहीत, अशा पद्धतीचं क्रिकेट. परंतु सध्या स्थितीला आता मॅचमध्ये फ्रंट फुटला आणि अगदी ड्रायव्हिंग सीटला आपण मोरबे टीमला पाहतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऐतिहासिक मैदान पेठालीचे आणि ते ऐतिहासिक लढतीचा आपल्याला आगाज पाहायला मिळतो. 2 संघ सामना सोडायला तयार नाहीयेत, काहीसा वेळ व्यतीत करतायत, परंतु अंतिम टप्प्यामध्ये निकाल आणि फक्त निकाल बाकी आहे. 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत, फक्त आणि फक्त 10 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज विशालचा पहिलाच बॉल, जोरदार अपील, पकबादा, लेग बिफोरची शिकार. अजून एक खेळाडू बाद, फलंदाज बाद होतोय. केतन उलवेकर बॅक टू द पवेलियन. क्रिकेटच्या घडामोडी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने येत असतो. काही जे प्रेक्षक अगदी रेलिंगला पकडून उभे आहेत त्यांना देखील माहित आहे सध्या स्थितीला मॅच जरूर मोरबेच्या बाजूने आहे, परंतु ते अशा अपेक्षा करत असतील की मॅच कोणीही जिंको, शेवटच्या क्षणापर्यंत मॅच यायला हवी आणि तेव्हा क्रिकेटचा विजय होताना पाहायला मिळतो. नक्कीच क्रिकेट रसिक राजा या लढतीला पूर्णपणे एन्जॉय करतो. त्यानंतर पाहुणा वर्ग सुद्धा या स्पर्धेला अगदी जवळून पाहतो. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत अगदी या किर रातीमध्ये श्री छत्रपती ट्रॉफीचा एक दमदार सद्य घडीला आपण माहोल बनताना पाहतो. या कालोख्या राती संघर्षाच्या पाऊल खुणा असलेली ही रायगडातील पेठाली फेज 1 ची ही माती आणि या काल्या मातीत पेठाली मैदानामध्ये सोनेरी प्रकाशात उज्ज्वलित होत आहेत श्री छत्रपती ट्रॉफीच्या लखलखत्या वाती. विजय महोत्सव कोण साजरा करेल आणि कोणत्या संघाच्या वाटेला पाहायला मिळेल? स्मशान शांतता. नेक्स्ट बॉल. ओहो, अंदाधुंदी गोलीबार आहे. हे पाहता अगदी अप्रतिमरित्या हा चेंडू इथे हाताळला मित्रमंडळी गोलंदाजानं. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव इथे अंकित केली जाते. सांघिक कोटा पुढे मार्गस्थ होईल. कासव छाप पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. 26 धावा धाव पटलावरती आणि समीकरण पाहायला मिळेल अंतिम चरणामध्ये 10 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता टीम मोरबेला. यस, ॲग्रेशन पाहायला मिळतं गोलंदाजचं आणि क्रिकेटमध्ये गरजेचं देखील आहे. विराट कोहलीला आपण पाहतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती, खरं टेस्ट क्रिकेटमधून तो गेल्यानंतर ती गोष्ट कमतरता भासते, परंतु इथे काय जबरदस्त प्रत्युत्तर देत असताना विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये मॅच सोडायला तयार नाहीये आणि त्याच्या माध्यमातून 2 विकेट आले त्या षटकात. 2 षटकार ज्याच्या बॅटमधनं आले होते तो फलंदाज आता माघारी परतला आणि या मॅचमध्ये पुन्हा प्रश्नचिन्ह आणि मॅचमध्ये चर्चेला उदाहरण रोशन पुन्हा एकदा आलंय. जे प्रेक्षक वर्ग देखील मैदान सोडत नाही आहे त्यांना देखील माहित आहे की वेलकम उसाटणे संघ लढवय्या संघ आहे आणि जिद्दीनं तो देखील लढतोय. परंतु मॅचमध्ये काय घडेल? विकेटचा विचार केला तर विकेट देखील टॉप ऑर्डर आता कॉलॅप्स झाली आहे. एकमात्र फलंदाज ज्याच्या बॅटमधनं षटकार आले होते तो बाद झाल्यानंतर आता मॅचमध्ये पुन्हा प्रश्नचिन्ह उत्पन्न झालाय. सामना जिंकेल कोण? टीम मोरबे की टीम उसाटणे? हाय व्होल्टेज ड्रामा, सर्वात मोठा रणकंदन, या स्पर्धेतील सर्वात दमदार लढत
सध्या घडीला आपण या 5व्या रात्रीमध्ये आपण एन्जॉय करतो, जिथे समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. अगदी 9 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोन्ही संघातील खेळाडूंना मार्ग हा वेगळा आजमावायचा आहे. जर तुम्हाला स्वतःसाठी जगायचं असेल तर आणि खेळायचं असेल तर दमदार कार्य हे साकार करावंच लागेल आणि ते करण्यासाठी खास खेळाडू आलाय कैलास पाटील, ज्याने अलीकडच्या मॅच मध्ये कोणी संघाविरोधात धाकड गोलंदाजी साकार केली. असं अष्टपैलू काढो कैलास पाटील बॅटिंग मार्क वरती 9 चेंडू 9चं समीकरण. चला वेळ जास्त खर्च करता टीम वेलकम उसाटणे प्लीज ही विनंती असेल, कारण की वेळेची मर्यादा आहे. यानंतर काले पोलीस यंत्रणा जर आली तर मॅच आपल्याला थांबवावी लागेल, याची दक्षता आपण घ्या प्लीज. जास्त वेळ या ठिकाणी खर्च होतोय. मॅचची जी सिच्युएशन आम्ही पाहतोय अर्थातच वेळ लाजमी आहे, परंतु आपल्याकडे फारसा वेळ नाहीये. रंगतदार स्थितीमध्ये आपण हा सामना पाहतो. जणू का एव्हरेस्ट मसाल्याचा तडका येईल त्या दर्जाचा तडाखेबंद सामना. 9 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता आहे. संकट आली आहे दोन्ही संघांच्या वाटेला, परंतु ती पांघरून पुढच्या दिशेने खडतर प्रवास हा दोन संघांना साकार करायचा आहे. राईट ओव्हर द विकेट माराय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडूची धडपकड केली जाते. सामना ठसन आणि फक्त ठसन. काय जबरदस्त प्रतिहार, जबरदस्त मॅच मध्ये पुन्हा एकदा आता वेलकम उसाटणे ऑन होत असताना ज्या पद्धतीनं वार प्रतिवार, ज्या पद्धतीनं कुस्तीचा सामना पाहतो ना, डाव प्रतिडाव आपल्याला पाहायला मिळतो, तशा पद्धतीची मॅच. पहिलं षटक राहिलं जिथे गोलंदाजचं वर्चस्व, त्यानंतर वर्चस्व राहिलं होतं ते बॅटिंग टीमचं, आणि पुन्हा एकदा कमबॅक करत असताना वेलकम उसाटणे हलक्या हातानं पुश केला, परंतु झेल टिपला. झेल गली पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, महत्वाचा खेळाडू, आणि या झेलनं मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा समीकरण बदलते. जे समीकरण रनबॉल आलं होतं ते समीकरण आता पुन्हा कठीण होऊन बसलंय ते टीम डीसीसी मोरबेसाठी. अगदी उसाटणे संघ सुद्धा दाखवून देतो संकटांवर पाय देऊन उभं राहायचं, कारण एक दिवस एक वेळ संकटच तुम्हाला नवा मार्ग दाखवून देतात, आणि त्या दर्जाचा नवा मार्ग हे दाखवत असताना उसाटणे संघाचा एक दमदार गोलंदाज विशाल पाटील, विशालमय कार्य हे सध्या घडेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. अगदी प्रेक्षक काही घरी जात होते ते काहीशे थांबले गेले, कॉलनी फॉर्म्युले सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत, गावले थांबलेत. काय व्होल्टेज पूर्णपणे हाय व्होल्टेज ड्रामा या लढतीमध्ये पाहायला मिळतो. 6 गडी बाद होत आहे, समीकरण येऊन पोहोचतंय. अगदी 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9चं समीकरण. काय मॅच बनवली, विशालचं कौतुक करावं लागेल, कारण की 2 षटकामध्ये असं वाटलं होतं या मॅच वरती पूर्णतः पकड आहे ती टीम मोरबेची, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये आता सूत्र हळवत असताना विशालला आपण पाहतोय. जबरदस्त लढाई मॅच मध्ये दोन्ही संघ लढतात, शेवटच्या श्वासापर्यंत लढाई होईल यात शंका नाही आहे, आणि मॅच देखील महत्वाची आहे. ट्रॉफी जिंकायची असेल तर आपल्याला 100% कमिटमेंट द्यावी लागेल, आणि ती कमिटमेंट पाहायला मिळते. अंतिम बॉल आहे आणि अलॉंग दी कार्पेट खेळतात डीप मध्ये संकेत, बॉलला उचललं मिळेल फक्त सिंगल. या सिंगलला पुन्हा समीकरण. आता हा चेंडू गरज असेल ती शेवटच्या 6 मध्ये 8 धावसंख्येची. काय दमदार लढत अंतिम टप्प्यामध्ये क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत. अगदी जसं पहिलं आणि दुसरं षटक हाताळलं गेलं, काही प्रेक्षकांनी घरचा रस्ता हा आजमावला होता, परंतु आता प्रेक्षकांनी आपल्या गाड्या थांबवल्यात आणि आता पूर्णपणे बॅरिकेडच्या समोर राहून या लढतीचा मनमुराद ते आनंद लुटतायत. आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. या स्पर्धेत सन रॉयल थाट नक्कीच सध्याच्या घडीला आयोजन करता देखील अगदी लक्ष वेधून आहेत मॅचकडे. आमचे कमलाकर शेठ असतील, मुकुंदजी राजे असतील, आमचे उमेश केणी, हरेश केणी, या दोघांना देखील आपण पाहतोय. अर्थातच ज्यांची मेहनत सफल झाली असं आपण म्हणू शकतो. ज्या प्रकारचे सामने होत आहेत, अगदी हाय व्होल्टेज ड्रामा, क्लायमॅक्स अभी बाकी आहे असं आपण म्हणू शकतो. 6 चेंडू आणि गरज आहे 8 धावसंख्येची. अलीकडच्या काही मिनिटांचा विचार केला काहीशी नाराज होते, परंतु आता पाहिलं तर आता खुशी पाहायला मिळते त्यांच्या चेहऱ्यावरती, कारण नुकता काहीशा वेगळ्या घडामोडी घडल्या होत्या, परंतु आयोजक आता दाखवून देत आहेत की आमची ताकद आणि ताकदशीर या आयोजनाची आपल्याला मैफिल पाहायला मिळते. इथे समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती संकेत पाटील, त्याच्यावरती मी म्हणेन चेंडू नाही तर सामन्याचं भवितव्य सोपवलंय. तर सन्माननीय कृष्णा शेठ पाटील रोहिंदनगावचे, ज्यांचं शुभ आगमन झालं, ज्यांच्या शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ देखील करणार आहोत. यस, बायसिकल ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं त्यांचं आगमन झालं आणि त्यांच्या शुभ हस्तेच आपण ते लकी ड्रॉ देखील करणार आहोत. खरं तर बरेचसे प्रेक्षक देखील थांबलेत.
या लकी ड्रॉ साठी देखील आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची वर्दळ. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅच महत्वाची. 6 बॉल आणि गरजचा 8 धावसंख्येची गोलंदाजी ट्रॅक वरती संकेत पाटील. पहिलाच बॉल राऊंड द विकेटनं. पहिला चेंडू आणि फलंदाज बाद. अर्थात ज्या फलंदाकडे लक्ष लावून होता मोरबे संघ त्या फलंदाजानं नाराजी व्यक्त केली आहे. अर्थात हिट विकेटच्या माध्यमातून तो फलंदाज बाद झाला. पहिल्या बॉलवरती यश संपादन करताना आपण पाहतो संकेत पाटीलला. अंतिम टप्प्यापर्यंत प्रयत्नवादी राहणं हे खूप गरजेचं असतं. प्रयत्न करणे कधी सोडू नका. आपली टीम कधी कमी आहे असं कधी मनात आणू नका, कारण शेवटपर्यंत खेळा. हार जीत ही होतच असते, परंतु इथे जिंकेल तो फक्त क्रिकेट, कारण त्या दर्जाचा सामना अंतिम चरणापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा. चला स्पीडली खेळायचंय. नक्कीच आता बेल्स तुटलेत, ते बेल्स आपण लवकर मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. परंतु ज्या पद्धतीने आपण नेहमी म्हणतो की डाव कुठलाही असो, अशा पद्धतीने लढाई करायची की प्रतिस्पर्धी जिंकला तरी देखील म्हटला पाहिजे की हा डाव माझ्या आयुष्यातील सर्वाधिक कठीण डाव होता. आणि तसा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. पराभव झाला तरी देखील पराभवाची नोंद ही प्रेक्षकांनी घेतली पाहिजे. आणि तशा पद्धतीची ही मॅच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने वेलकम उसाटणे तर विरोधात DCC मोरबे खेळत असताना. संबंध स्पर्धेतील सर्वात मोठा हाय व्होल्टेज ड्रामा सध्या घडीला क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतो त्यांचे मनपूर्वक स्वागत केलं जाईल. 5 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. 2 संघ संघर्ष करतायत, 2 संघ प्रयत्नवादी पाहायला मिळत आहेत. आणि प्रयत्न करणं हे खूप गरजेचं असतं. प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणतीही गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये, हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे. आणि त्यानुसार 2 संघांचा हा खेळ सध्या घडीला पाहायला मिळतो. काय जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच. आज जो जो प्रेक्षक मैदानाच्या दिशेने आलाय तो म्हणतो माझं येणं सफल झालंय. तशा पद्धतीची मॅच. जेव्हा मॅचच्या दिशेनं पुढील चेंडू घेऊन गोलंदाज संकेत. समोर नौका फलंदाज. फटका खूपच चांगला आहे. आल्याला राईज करत असताना बॉल सीमारेषा पार. विजयाचा शंखनाद केला ह्या षटकारानं, कारण की गरज होती ती फक्त 8 धावसंख्येची. अशा मुवमेंटला काय जबरदस्त षटकार. इनट क्रमांक 8 वरती आलेला 9 वरती आलेला फलंदाज ओमकार नावडेकर. मी म्हटलं होतं छोटा पॅकेट बाळा धमाका, आणि त्या ओमकारनं दाखवलं गोलंदाजीमध्ये देखील दमखम. आणि आता बॅटिंग मध्ये आलेला षटकार टोकलाय. अगदी या षटकारानं ऊर्जा संचारली आहे. जे खेळाडू कक्षामध्ये खेळाडू बसले होते ते आता उभे झालेत या षटकारच्या माध्यमातून. काय फटका होता, काय टोला होता. आका गोला उछरकल बोला. 7 धावसंख्येचा हा टोला. ओमकार नावडेकर, ओमकार की जय जयकार. चेंडू सीमा पार षटकार. आणि आता समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 2 धावसंख्येची आवश्यकता. उसाटणे संघ सुद्धा कमबॅक दाखवू शकतो. त्यांच्यामध्ये क्षमता आहे, त्यांच्यामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरलंय. 4 चेंडू 2चं समीकरण. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये आला आणि केवळ आला नाहीये तर त्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अशा पद्धतीचा फटका ओमकारचा आपण पाहिला. पुढील चेंडू संकेत. समोर ओमकार. फटका हा देखील चांगला. डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षण झालंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फक्त मिळेल ती सिंगल. मॅच अजून संपली नाही. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम पाहतोय. मॅच मध्ये बरोबरी झाली आहे, परंतु विजयासाठी अजूनही एका धावसंख्येची आवश्यकता. विकेट जरूर गमावलेत, परंतु बॅटिंग मध्ये या अगोदर देखील मी म्हटलं होतं डेप्थ आहे आणि ती डेप्थ दाखवली आहे. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज एका धावेची. विजयासाठी 1 धाव बनवावी लागेल. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतो. आल्याला ठोकलेला एक नेत्रदीपक षटकार आणि त्यांना बदललेलं हे समीकरण पाहायला मिळतंय. टाकलेला चेंडू त्या ठिकाणी पंचांकडे कटाक्ष टाकलाय जरूर, परंतु पंच तटस्थ आहेत. बॉल आला डॉट. 2 चेंडू 1. अजूनही मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. काय दमदार सामना पाहायला मिळतो. 2 संघांची ताकद पाहायला मिळते. 2 संघांसाठी आम्ही एकच म्हणू, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं, लढायचं असतं ना, फक्त लढायचं असतं. आणि येणारा पुढचा चेंडू डॉट राहिला तर सामन्याचा रॉयल थाट असेल. 2 चेंडू 1चं समीकरण. व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 1चं समीकरण. काय जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये हार मानायला दोन्ही संघ तयार नाहीत.
अगदी मॅच मध्ये कोणीही जिंकू, परंतु प्रेक्षकांची मनं दोन्ही संघानं जिंकलेत. आतापर्यंत काय घडलं होतं ते प्रेक्षक देखील विसरलेत, परंतु मॅच मध्ये आता प्रेक्षकांची मनं उसाटणे आणि मोरबेनं जिंकलेत. सामना कोणीही जिंको, परंतु टाळ्या दोन्ही संघासाठी. 2 चेंडू 1 ची गरज. ओ काय घडलं इथे, बॉल राईज झाला आणि शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मॅच आली. हाय व्होल्टेज ड्रामा. आता खऱ्या अर्थानं छत्रपती ट्रॉफीचा विजय झालाय, ज्यासाठी केला होता अट्टास, आणि आता तो शेवट कुणाचा गोड होईल हे पाहावं लागेल. 1 चेंडू आणि गरज 1 ची. षटकार नंतर असं वाटलं होतं पारडा आता झुकलंय मोरबेच्या बाजूनं, परंतु 1 चेंडू 1 धाव. सामना कोणी फिनिश करो, परंतु मैदानाच्या आतमध्ये सेकंड केल्याशिवाय कोणी बाहेर जायचं नाही, याची देखील दक्षता आपण घ्या. अगदी नुकताच सामना समीप आला, कमलाकर शेठ पुढे गेले, असं वाटलं की सामना दमदार होईल, दमदार झालाय, आणि जर म्हणू शकता आपण आता रंगात 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 आली मॅच. क्या बात आहे, क्या बात आहे. आता शब्द तिथे झाले तर रोशन, ज्या पद्धतीनं बरेचसे कॉल आले, मेसेज आले की मॅच मध्ये चाललंय काय, परंतु आता अक्षरशः आपण पाहतोय ज्या पद्धतीनं आशा वर्तवली होती की मॅच कोणीही जिंको, मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आली पाहिजे, आणि ती मॅच पाहायला मिळतंय. वेलकम उसाटणे आणि डीसीसी मोरबे. क्रिकेटचा विजय, क्रिकेटचा विजय. नेहमीच आम्ही म्हणतो लो स्कोरिंग सामना, हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो, आणि तो आता क्लायमॅक्स. शेवटचा चेंडू, अजूनही बंद लिफाफा सामना पाहायला मिळतो. कोण जिंकेल याचं उत्तर अजूनही मिळत नाहीये. हेच तर क्रिकेट. हाय व्होल्टेज ड्रामा होतोय. जर सामना आवडला असेल, जर स्पर्धा आवडली असेल, तर आमच्या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. हाय व्होल्टेज ड्रामा, सर्वात मोठं रणकंदन. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय सामना घडला जातो. अगदी शेवटचा चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर टाळ्यांचा गजर यायला पाहिजे. काय जबरदस्त मॅच. 1 बॉल 1 ची गरज. फुल टॉस चेंडू, जेलची शक्यता, क्षेत्ररक्षक आहे, टिपला जेल, जिंकलाय सामना. वेलकम उसाटणे. वाट मॅच, काय जबरदस्त मॅच. अगदी शेक हँड करावं लागेल. निश्चित जल्लोष आहे. मॅच त्या पद्धतीची रंगली होती, परंतु जल्लोष आपला लिमिटेड असावा, याची देखील दक्षता आपण घ्या. साई सर, फायनलच्या अगोदरची फायनल झाली, फायनलच्या अगोदरची फायनल कमलाकर शेठ तुमच्या स्पर्धेमध्ये झाली आहे. मुकुंद शेठ खुश आहेत, उमेश शेठ खुश आहेत, हरेश शेठ खुश आहेत. संपूर्ण आमचा श्री गणेश क्रिकेट संघ तळोजे मास्कूर, श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली आता खुश आहे. अनेक अडीअडचणी आल्या, परंतु आता मात करत हे आयोजन अगदी वेगळ्या ढंगामध्ये, वेगळ्या रंगामध्ये पाहतो. इथे जिंकला फक्त क्रिकेट, क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. नवी जिंकला उसाटणे, ना हरला मोरबा. खरंच सामना तगडा होता. नक्कीच नक्कीच. ज्या पद्धतीने आपण म्हणतो लढाई अशी लढा की जीवनातील शेवटची लढाई आहे, त्याच पद्धतीची मॅच, आणि सामना जिंकला. वेलकम उसाटेनं मॅन ऑफ द मॅच देऊ. शेक हँड करा दोन्ही संघाला विनंती, कारण की मैदानाच्या आतमध्ये जरूर संघर्ष असतो. मैदान मॅच संपल्यानंतर आपला मैत्रीपूर्ण जो काही संबंध तो आपण